इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 लिव्हिंग लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन सम nutrients and energy efficiency cell division a life process living organism and energy production in living organism respiration occur at two level as body and cellular level oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level in case of respiration at cellular level food stuff are oxidized either with or without help of oxygen. सजीव ऊर्जा निर्मिती लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन शेजारील आकृतीचं निरीक्षण करा. सजीवामध्ये शोषण हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरामध्ये होतं. शरीर स्तरावर होणाऱ्या शोषणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीरात सभोवतालच्या वातावरणामध्ये देवाणघेवाण होते, तर पेशी स्तरावर होणाऱ्या शोषणात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. In this figure is nose, mouth, pharynx, digestive canal, lungs, heart, मानवी श्वसन संस्था. How many atoms of carbon, hydrogen and oxygen respectively present in a molecules of glucose C6H12O6? Which type of chemical bond are present between all these atoms? Covalent bond. In terms of chemistry, what happens actually when molecules is oxidized? ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 असे अणू असतात. C6H12O6 हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडले असतात? हे सर्व अणू एकमेकांना आयनिक बॉन्ड यांनी एकमेकांना जोडलेले असतात. रासायनिक दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे काय होते? Carbohydrate of food that we consume every day are mainly utilized
for production of energy required for daily need. This energy is obtained in form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, in oxidized step by step in the cell. This is called as cellular respiration. Cellular respiration occurs among the living organism by two methods. Those two methods are aerobic respiration, oxygen is involved, and aerobic respiration, oxygen is not involved. In aerobic respiration, glucose is oxidized in three steps. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकाचा उपयोग मुख्यतः रोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी होतो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील शोषण म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण दोन प्रकारचे असते. ते दोन प्रकार म्हणजे ऑक्सिशोषण, ऑक्सिजनचा सहभाग घेतो, आणि विनॉक्सिशोषण, ऑक्सिजनचा भाग घेत नाही. ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण होतं. ग्लायकोलिसिस process of glycolysis occurs in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step in this process, and two molecules of each pyruvic acid, ATP, NADH2, water are formed. NADH2 is nucleotide amide adenine dinucleotide. पेशी ग्लुकोजचे विघटन ग्लायकोलिसिसमध्ये पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल ATP ॲडेनिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये ऊर्जा NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू असिटाइल को एन्झाईम या रेणूमध्ये रूपांतरित केलं जातं. या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADHचे 2 रेणू तयार होतात. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. Second, tricarboxylic acid cycle. Both molecules of acetyl coenzyme enter
the mitochondria cyclic chain of reaction called as tricarboxylic acid cycle is operated on. In it, the mitochondria acetyl part of acetyl coenzyme is completely oxidized through this cyclic process, and molecules of CO2, carbon dioxide, H2O, पाणी, NaDH2, FADH are derived. ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र क्रेब्स सायकल ॲसिटाइल कोएन्झाइम ये रेणूचे तंतुकणिकामध्ये जातात तेथे त्यावर ट्रायकार्बोलिक आम्ल चक्र क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटाइल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ॲसिटिलिनचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड H2O म्हणजे पाणी, NaDA, FADH2, ATP, ॲडेनिन ट्रायफॉस्फेटचे रेणू आपणाला मिळतात. NaDH2 निकोटामाइड ॲडेनिन डाय न्यूक्लिओटाइल, FADH2 फ्लेविंग ॲडेनिन डाय न्यूक्लिओटाइल हे प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारे पेशी शोषणात मदत करणारे दोन सहविकार असतात. The electrotransfer chain molecules of NaDH2 and FADH2 formed during all abort process participate in electron transfer chain reaction. Due to this, 3 molecules of ATP are obtained from each NaDH2 molecules and 2 molecules of ATP from each FADH2 molecules. Beside ATP, adenine triphosphate water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. These molecules of glucose is completely oxidized in aerobic respiration, and molecules of CO2, carbon dioxide, and H2O are produced along with energy. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळवतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूव्यतिरिक्त पाण्याचे रेणू तयार होतात. अशा पद्धतीनं ऑक्सी शोषणामध्ये ग्लुकोज
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते. ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि H2O चे रेणू तयार होतात. NADH2 निकोटाइड अमाइड ॲडेनिन डाय न्यूक्लियोटाइड. FADH2 फेबिन ॲडेनिन डाय electrode. Both enzymes are formed in the cell, is used in cellular respiration. H2 plus O2 equal to H2O plus heat. ATP adenine triphosphate 8 energy rich molecules, and energy is stored in both bond by which phosphate group are attached to each other. Their molecules are stored in the cell as per need. Chemically, ATP is triphosphate molecules formed from adenine ribonucleoside. It contains nitrogenous compound adenine, pentose sugar, ribose, and 3-phosphate groups. As per need, energy is diverted by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called as energy currency of cell. ATP ॲडेनिन टायफॉस्फेट हा एक ऊर्जेनं संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवला जातो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडेनिन रायबोन्यूक्लियोटाइड पासून तयार झालेला टायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज C6H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. ATP ला ऊर्जेचं चलन करन्सी ऑफ म्हटलं जातं. ATP is converted to ADP molecules. Adenine is converted ribose म्हणजे phosphate bond with the more energy is converted, and adenine is converted in organic phosphate ribose. Energy is released if there is released 29 मिनिटात
if these insufficient amount of carbohydrate in body due to exceptional condition like fasting and hunger. These lipid and protein are used for energy production. In this case of lipid, they are converted into fatty acid, whereas proteins into amino amla. Fatty acid and amino acid are converted into acetyl coenzyme and energy obtained through complete oxidation of acetyl coenzyme by process Krebs cycle in mitochondria, उपस्मार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कार्बोदकेचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाबाबत त्याचे रूपांतर मेद आम्लामध्ये केलं जातं. प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये. मेद आम्लाने अमिनो आम्ल असेटाइल को एन्झाईम मध्ये रूपांतरित केले जातात आणि असेटाइल को एन्झाईम एच्या रेणूचं क्रेब चक्र अभिक्रियाद्वारे तंतुकणिकामध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केलं जाऊन ऊर्जा मिळवली जाते.